हाय नमस्कार, मी श्वेता. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. खूप जणांचं असं कन्फ्युजन झालेलं आहे. ये तू पण व्हिडिओमध्ये ये. खूप जणांचं कन्फ्युजन झालेलं आहे जादू सिरीजबद्दल, म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे. ॲक्च्युली जादू सिरीजच्या शॉर्ट्स व्हिडिओ मी चॅनलवरती रोज 12 वाजता दुपारी टाकत आहे आणि त्याच्यामध्ये सगळे टास्क एक्सप्लेन करत आहे जितकं त्या वेळेमध्ये शक्य होईल. आणि मी डे 1ला व्लॉग बनवला होता आणि मी बोललेले की रोज रात्री 9 वाजता मी असं डेली व्लॉगमधून तुम्हाला एक्सप्लेन करेल की टास्क कसे करायचे आहेत. आणि काय झालं की काल ऑरा म्हणजे काय ती व्हिडिओ रिलीज झाली. ॲक्च्युली ती आधीच झालेली होती तयार, तर ती टाकायची होती, तर मी ती टाकली. आणि खूप साऱ्या ताईंचा मेसेज आला की ताई डे 2ची व्हिडिओ नाही आहे, डे 2ला काय टास्क करायचे. मी डे 2चे आणि डे 3चे दोघांचे मिळून काय टास्क करायचे आहेत ते तुम्हाला एक्सप्लेन करते. तर काय करायचं आहे, तर डे 2च्या टास्कमध्ये ना आपल्याला असा छोटासा दगड हवा आहे. तो दगड आहे ना गुळगुळीत असला पाहिजे, त्याला टोक वगैरे असं काही नसलं पाहिजे, शार्पनेस असं छान गुळगुळीत आणि हलकासा आणि आपल्या मुठीमध्ये बसेल एवढा तो दगड पाहिजे. हे दगड कुठे मिळणार, तर आपण गार्डनमध्ये किंवा आपल्या जवळपासच्या परिसरामध्ये शोधू शकतो किंवा विकतही आणू शकतो, कारण हा आपल्याला नेहमीच कॅरी करायचा आहे आपल्यासोबत आता लाईफ टाईम. तर एक छानसा गुळगुळीत असा दगड भेटला तर वेल अँड गुड. आणि सध्या जर नाही मिळत आहे तर तोपर्यंत तुम्ही जो कोणता दगड अवेलेबल आहे, शार्प नसला पाहिजे, तो तुम्ही घेऊ शकता. काय करायचं आहे, हा दगड रोज रात्री झोपण्यापूर्वी आपल्या मुठीमध्ये असा बंद करून घ्यायचा आहे आणि त्याला सांगायचं आहे की दिवसभरामध्ये आपल्यासोबत कोणत्या 3 गोष्टी छान घडलेल्या आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दिवसभरामध्ये ॲटलिस्ट 3 गोष्टी तरी छान घडतातच. असं नाही आहे की सगळंच निगेटिव्ह असतं, फक्त ते आपल्याला नोटीस करावं लागतं. आता लॉ ऑफ अट्रॅक्शन कसं काम करतं आणि हे ग्रॅटिट्यूड कसं काम करतं त्याचा मी तुम्हाला कालचा अनुभव सांगते. काल मी पॉडकास्ट बघत होती, एकनाथ शिंदे यांचा कर्ली टेल्सवरती जो आलेला आहे, आणि त्याच्यामध्ये ते नागपूरला होते आणि नागपूरला सावजी जेवण घेत होते. जेवणामध्ये ना पाटवड्या आणि रस्सा होता. तुम्हाला माहीत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आमच्याकडे तर त्याला थापवडी असं बोलतात. तर तो व्हिडिओ मी बघत होते आणि शौर्य झोपलेला होता. मी ऑफिसचं काम करता करता तो व्हिडिओ ऐकत होते. तर मी असा विचार केला, शौर्यला आपण आज थापवडी बनवून 2-3 खाऊ घालूयात, बघूयात त्याला आवडतात का. विचार आहे ना खरंच खूप स्ट्रॉंग इंट्युशनने केला की हां आपल्याला करायचंच आहे. आणि मला कुठेतरी ते बघताना व्हिडिओ आहे ना तोंडाला पाणी सुटलं होतं की असं झणझणीत काहीतरी खायचं आहे. आता बरेच दिवस झाले वेट लॉसचा डाएट सुरू आहे, तर असं खाल्लं नाही आहे. तर थोड्या वेळाने 5-10 मिनिटांनी माझा नवरा आला बेडरूममध्ये आणि त्याच्याशी मी बोलताना त्याला सांगितलं की काहीतरी असं झणझणीत असं मिसळ वगैरे काहीतरी बनव ना, आपण खाऊयात. तर तो म्हणाला की आईने ऑलरेडी झणझणीत केलेलं आहे. तर मी म्हटलं काय केलेलं आहे, तर तो बोलला की आईने थापवड्या बनवल्या आहेत. आणि आय कांट बिलीव्ह की म्हणजे मी जस्ट तो विचार केला आणि तो पदार्थ घरामध्ये ऑलरेडी बनवलेला होता. आता मला माहिती नाही की आई स्वयंपाकघरामध्ये काय बनवत आहेत आणि मी त्यांना सांगितलंही नव्हतं. तर इतकं छान आपल्यासाठी युनिवर्स काम करत असतं आणि आपलं सतत ऐकत असतं. म्हणजे आपण जे काही बोलतो ना, आत्ता पण मी जे काही बोलत आहे ना, ते सगळं रेकॉर्ड करत असतं युनिवर्स. आणि प्रत्येक शब्दाची फ्रिक्वेन्सी असते, तर आपण हाय फ्रिक्वेन्सीचे शब्द वापरले पाहिजे. सॉरी, आंघोळ करताना माझ्या कानामध्ये थोडंसं पाणी गेलं आहे, तर मला एकदम माझाच आवाज असं ढाप 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 कानावर आपटल्यासारखं येतं. तर येस, आपण युनिवर्सला जे सांगतो ना अगदी मनापासून आणि ती गोष्ट खरंच व्हिज्युअलाइज करतो आपण. आता मी त्या व्हिडिओमध्ये व्हिज्युअलाइज केलेलं होतं, मी बघितलं होतं त्या व्हिडिओमध्ये त्या थापवड्या कशा दिसत आहेत, ते कसे खात आहेत. तर जेव्हा आपण बघतो समोरचा खातोय तर आपल्यालाही त्याची चव लागते. आता लिंबाचा रस एवढं मी जरी बोलली तरी तुमच्या जिभेवरती असं मस्त असं झालं असेल ना,
तर इतकं स्ट्रॉंग असतं आपलं इमॅजिनेशन, आणि आपण ते जर आपल्याला हव्या असलेल्या गोष्टींसाठी वापरलं ना, तर आपण सगळं मिळवू शकतो. फक्त युनिवर्सला ते सांगणं गरजेचं आहे आणि आपल्या सबकॉन्शियस माइंडने ते एक्सेप्ट करणंसुद्धा गरजेचं आहे. जेव्हा आपण सबकॉन्शियस माइंडमध्ये ते एक्सेप्ट करत नाही, आपलं सबकॉन्शियस माइंड त्याला अप्रूव्ह करत नाही, तोपर्यंत ती गोष्ट खरी होतच नाही. कॉन्शियस माइंडला कळते फक्त चित्राची भाषा. तर ते चित्र आपल्या डोळ्यासमोर आलं पाहिजे आणि त्यात आपल्या भावना व्यक्त केल्या पाहिजे. तर ही गोष्ट माझ्यासाठी काल घडली, लॉ ऑफ अट्रॅक्शनची. ती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. तर अशा छोट्या छोट्या गोष्टीच तुमच्या लाईफमध्ये, डेली लाईफमध्ये घडणार आहेत, त्या तुम्हाला नोटीस करायच्या आहेत. आता कृतज्ञतेची जादू तुम्ही सगळे टास्क करत आहात म्हणजे काहीतरी खूप भन्नाट मोठं रोज घडलं पाहिजे असं नाही. छोट्या छोट्या गोष्टी असतात आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात, त्या फक्त आपल्याला नोटीस करायच्या आहेत आणि त्याच्याविषयी ॲप्रिशिएट करायचं आहे, ग्रॅटिट्यूड फील करायचं आहे. ती गोष्टी खूप पटकन नोटीस करतो की आता समजा एखाद्या बाईने साडी घातलेली आहे, तर आपण लगेचच नाव ठेवणार का त्या साडीचा रंग नाही चांगला वगैरे असं. तर निगेटिव्ह गोष्ट आपण खूप पटकन नोटीस करत असतो. त्यामुळे पॉझिटिव्ह गोष्टी नोटीस करण्यासाठी थोडी मेहनत घ्यावी लागते आणि त्या लिहून ठेवायच्या, त्यालाच ग्रॅटिट्यूड बोलतात. तर या सगळ्या गोष्टी तुमच्या पण आयुष्यामध्ये रोज घडत असतील, त्या नोटीस करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की कुठल्या 10 गोष्टी तुमच्या दिवसभरामध्ये तुमच्याकडे ज्या आहेत त्याच्याविषयी तुम्हाला कृतज्ञता वाटते. आणि 1 आणि डे 2चे टास्क आपल्याला डेली करायचे आहेत, 28 डेज. डे 1ला आपल्याला ग्रॅटिट्यूड लिहायचं आहे सकाळी उठल्यानंतर, 10 ग्रॅटिट्यूड ज्या काही गोष्टी आपल्याकडे आहेत त्यांच्याबद्दल. 2चा टास्क आहे की दगड हातामध्ये घेऊन रात्री कुठल्याही 3 गोष्टींसाठी कृतज्ञता व्यक्त करायची आहे. हे दोन्ही टास्क डेली असणार आहेत. तर डे 3चा टास्क आहे आपला की आपल्या जवळच्या ज्या व्यक्ती आहेत, कुठल्याही 3 व्यक्ती, त्यांच्याविषयी आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायची आहे. तर या 5 कृतज्ञता त्या व्यक्तीविषयी आपल्याला लिहायच्या आहेत आणि का कृतज्ञता वाटते ते सुद्धा लिहायचं आहे. आता हे जे फोटोज आहेत ना, ज्या 3 व्यक्तींचे आपण घेणार आहोत, तुम्ही त्या फोटोच्या खाली जर जागा असेल तर, आता समजा मला माझ्या नवऱ्याविषयी कृतज्ञता व्यक्त करायची आहे. माझ्याकडे हा फोटो अवेलेबल आहे म्हणून मी तुम्हाला एक्झाम्पल दाखवते. तर फिजिकल फोटोच असला पाहिजे, मोबाईलमध्ये नाही. शक्य नाही झालं तर ठीक आहे मोबाईलमध्ये, पण फिजिकल फोटोच शक्यतो ठेवा, कारण त्याच्यामधून जास्ती आपण फील करू शकतो फिलिंग्स. तर या फोटोमध्ये फोटो आपल्याला कुठल्याही 3 व्यक्तींचे ठेवायचे आहेत. स्वतःचा फोटो असेल तरी चालेल, स्वतःसोबत पण आपलं नातं जर आपल्याला छान अजून करायचं असेल तर स्वतःचा फोटोही घ्या. आणि फोटोच्या मागे किंवा खाली जर जागा असेल तर तिथे 5 कृतज्ञता लिहायच्या आहेत त्या व्यक्तीविषयी आणि का वाटतात ते लिहायचं आहे. आणि दिवसभरामध्ये हे फोटो जेव्हा पण तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा बघून, त्या फोटोकडे बघून तुम्हाला त्या व्यक्तीविषयी कृतज्ञता व्यक्त करायची आहे. आणि हे फोटो तुम्ही अशाच ठिकाणी ठेवू शकता, लावू शकता जिथे तुमची सारखी नजर जाईल. तर असं तुम्ही करू शकता. मी डायरीमध्ये ठेवलेत, डायरी मी सतत ओपन करत असते तर मला ते फोटो दिसतातच. तर असंही तुम्ही करू शकता. तर ती व्यक्ती तुमच्यासोबत राहत असेल तर तुम्ही त्या व्यक्तीला त्या 5 कृतज्ञता व्यक्त करून सांगू शकता. हे थोडंसं अनकम्फर्टेबल वाटतं, छान छान गोष्टी सांगायला आपण थोडंसं नाही का लाजतो, आणि निगेटिव्ह गोष्टी असेल तर पटकन बोलतो, तू असा तसा. तर तुम्हाला शक्य झालं तर या 5 गोष्टी बोला आणि व्यक्त करा. त्यांनाही छान वाटेल, तुम्हालाही छान वाटेल. नाही शक्य झालं तर फोटो आहेतच, फोटो बघून तुम्ही कृतज्ञता व्यक्त करू शकता. सो हा आहे डे 3चा टास्क. आणि डे 3च्या टास्कला आपल्याला काय काय करायचं आहे, 3 फोटो घेऊन 5 त्या व्यक्तीविषयी कृतज्ञता लिहायच्या, त्या का व्यक्त करत आहोत ते लिहायचं. तो फोटो आपल्याला दिवसभरामध्ये जेव्हा आपण बघता येईल बघून कृतज्ञता व्यक्त करायची. त्यानंतर 10 कृतज्ञता लिहायच्या आहेत ज्या काही गोष्टी आपल्याकडे आहेत त्याविषयी. आणि रात्री झोपण्यापूर्वी हा दगड हातामध्ये घेऊन आपल्याला 3 कृतज्ञता दिवसभरामध्ये जे छान घडले त्याच्याविषयी व्यक्त करायच्या आहेत. तर सोपे आहेत ना टास्क. तुम्ही बोलाल ताई की रोज कुठल्या कृतज्ञता व्यक्त करायच्या, 10 गोष्टी रोज कुठून आणायच्या. तर खूप साध्या आणि सोप्या आपल्या आयुष्यामध्ये गोष्टी आहेत,
त्याविषयी आपण कृतज्ञता व्यक्त करू शकतो. आता मी हा काल इलेक्ट्रिक टूथब्रश मागवला आहे माझ्यासाठी, माझ्या नवऱ्यासाठी आणि माझ्या बाळासाठी. तर मला याच्याविषयी कृतज्ञता वाटते. तर मी या गोष्टीविषयी कृतज्ञता लिहू शकते वहीमध्ये. थँक्यू युनिवर्स की माझ्याकडे हा टूथब्रश घेणे इतके पैसे आहेत माझ्या नवऱ्यासाठी, माझ्या मुलासाठी आणि माझ्यासाठी, ज्याच्यामुळे आमचे दात स्वच्छ राहतील. तर असं तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी कृतज्ञता लिहू शकता. आता हे रिमोट आहे आमचं फॅनचं, पण या रिमोटमुळे आपण कुठूनही कधीही फॅनचं स्पीड कमी जास्त करू शकतो, फॅन बंद करू शकतो, रात्री झोपेमध्ये असताना कमी जास्ती करू शकतो, कारण पहाटे 4-5 नंतर पुण्यामध्ये तरी थंडावा असतो. तर हे इझी पडतं की लगेच फॅन बंद करणं, उठून बटन दाबण्याची काही मेहनत घ्यायला नाही लागत. तर असं आपण कृतज्ञता व्यक्त करू शकतो छोट्या छोट्या गोष्टींसाठी. ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याच्याविषयी ग्रेटफुल राहा आणि खरंच बघा की ही कृतज्ञतेची जादू आहे ना, हळूहळू तुमच्यासाठी किती छान काम करेल. फक्त तुम्ही कृतज्ञता व्यक्त करणं गरजेचं आहे आणि युनिवर्सला सांगणं गरजेचं आहे की तुम्हाला काय पाहिजे आहे. तर हा होता आपला डे 2 आणि डे 3चा कोलॅब व्हिडिओ. आणि याच व्हिडिओमध्ये मी काही काल शूटिंग केलेलं व्लॉग, पण ते काही अपलोड नाही केलं. तर त्याच्या काही व्हिडिओज असतील तर त्या ॲड करण्याचा प्रयत्न करते तुम्हाला जस्ट गंमत. आणि हो, आज मी बनवणार आहे कांदा पराठा. हा पराठा ॲक्च्युली बनवायला माझ्या बहिणीने मला शिकवलं. कधी जर तिच्याकडे गेली तर ती पराठे कसे बनवते ना, त्याची रेसिपी मी तुम्हाला नक्की दाखवेल. त्यांच्या घरी पराठे नेहमी होतात, छान पराठे बनवते आणि नक्कीच मी त्याची रेसिपी तिच्याकडे गेल्यावरती एकदा दाखवेल तुम्हाला. आणि आज मी तिचीच रेसिपी बनवत आहे कांदा पराठा. मला शक्य झाला तर शूट करून मी तुम्हाला दाखवेल. सो चला, इथे मी व्हिडिओ एंड करत आहे आणि तुम्ही सगळेजण चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही सबस्क्राईब केलं तरच मला मोटिवेशन मिळणार आहे. तर मला मोटिवेट करा, म्हणजे मी तुम्हाला मोटिवेट करेन. काही प्रश्न आहेत ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, मी नक्कीच त्याचा रिप्लाय देईन. तर भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खूप प्रेम आणि धन्यवाद.